श्रीराम नमस्कार. आज 2 एप्रिल 2022 ज्ञानेश्वरी निरूपण भाग 49. माऊलींचं जीवन, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांचं जीवनचरित्र आपण पाहत आहोत. ज्ञानेश्वरी प्रत्येकानेच कधी ना कधीतरी ऐकलेली आहे, वाचलेली आहे. पण जेव्हा माऊलींनी लिहून झालं तेव्हा ती ज्ञानेश्वरी तयार होती. पण त्यांचं जीवन लहानपणापासून संस्कारित कसे होत गेले हा भाग मुख्यतः आपण पाहत आहोत. एखादा सत्पुरुष, एखादा संत हा जेव्हा घडतो तेव्हा असा एका झटक्यात कुठला चमत्कार होत नाही की तो क्षणात संत झाला. माऊलींचं जीवन हे असंच होतं. जसं भगवद्गीता हे प्रत्येक प्रश्नाचं, मनुष्य जीवनातल्या असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे भगवद्गीता आहे. तसंच आचरण या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, किंवा ज्ञानेश्वर म्हणलात तरी चालेल. जीवन कसं जगलं हे महत्त्वाचं असतं, किती जगलं हे महत्त्वाचं नसतं. माऊलींनी 21व्या वर्षी समाधी घेतली, 16व्या वर्षी कार्यकाल पूर्ण झाला. पण भावंडांसाठी प्रत्येकी 2 वर्ष वाढवली. तुकाराम महाराजांनीही असंच 41 का 42व्या वर्षी वैकुंठ गमन केलं. किती जगायला पाहिजे त्याच्यापेक्षा जोपर्यंत जगला ते कसं जगला आणि काय आदर्श समाजापुढे ठेवला हे महत्त्वाचं असतं. माऊलींचं हा आपण जीवन प्रवास बघताना जसं भगवद्गीतेत झालं होतं तसं या ज्ञानेश्वरी निरूपणामध्ये सुद्धा बराच खंड पडला. शक्यतो आता खंड पडू देणार नाही. आपण शेवटचा भाग जिथं संपतो त्याची पार्श्वभूमी थोडीशी सांगतो की निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर यांच्यावरती विठ्ठलपंत वडिलकी आणि गुरु या दोन्ही नात्यांनी संस्कार करत असतात. आणि हे संस्कार करता करता अध्ययन चालू असतं. निवृत्तीनाथ आणि माऊलींचं, ज्ञानेश्वरांचं अध्ययन चालू असतं. निवृत्तीनाथांनी, ज्ञानेश्वरांनी एखादी गोष्ट वाचावी आणि विठ्ठलपंतांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं, असा हा प्रवास चालू असतो. आणि आपण मागच्या भागांमध्ये पाहिलेलं आहे की सोपान काकांचं जबाबदारी ही निवृत्तीनाथांवर होती आणि मुक्ताबाईंची, मुक्ता आईची जबाबदारी ही खुद्द माऊलींवर होती, ज्ञानेश्वर माऊलींवर होती. म्हणजे निवृत्तीनाथांनी सोपान महाराजांवरती आणि ज्ञानेश्वर महाराजांवरती संस्कार केले, तसेच मुक्तेवरती माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कार केले. शेवटचा भाग संपला तेव्हा विठ्ठलपंत जेव्हा भिक्षा मागून घरी येतात आणि घरी आल्यानंतर निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर हे एकमेकांमध्ये समोर भगवद्गीता हातामध्ये असते आणि चर्चा करत असतात. आणि तेव्हा विठ्ठलपंत घरात येतात आणि निवृत्तीनाथांशी ह्या विषयावर बोलत असताना त्यांचं ज्ञानेश्वरांकडे लक्ष जातं. एका कोपऱ्यात माऊली उभ्या असतात आणि उभ्या असलेल्या माऊलींनी
एक प्रश्न विठ्ठलपंतांना विचारलेला असतो की बाबा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की युद्धजन्य परिस्थितीवरती ही भगवद्गीता अवलंबून आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे, जर भगवंत स्वतः भगवंत होते, विष्णूचा अवतार होते, तर त्यांनी आधीच हे युद्ध का थांबवलं नाही? त्यांना असं करता आलं असतं. माऊलींच्या ह्या प्रश्नांनी विठ्ठलपंतांना ज्ञानेश्वरांमध्ये असलेली बौद्धिक गोष्टीची आणि ज्ञानाची चुणूक ही लक्षात येते. आणि इथं आपण हा मागचा भाग थांबलेलो आहे. आणि आता भगवद्गीता निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरांच्या हातात समोर आहे. आणि विठ्ठलपंत माऊलींचा हा जो प्रश्न आहे याचं उत्तर द्यायला दोघांच्या समोर मांडी घालून बसतात. मांडी घालून बसणं म्हणजे पृथ्वी तत्वाशी समांतर होणं, स्थिर होणं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण एखाद्याच्या घरात जातो किंवा आपल्याकडे एखादा येतो आणि आपण बोलत असो किंवा एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत असेल आणि ती व्यक्ती जर उभी असेल तर हे अस्थिरपणाचं लक्षण आहे. जी व्यक्ती लगेच खाली बसते याचा अर्थ ती देहाला स्थिर करते. आपले पिताश्री विठ्ठलपंत, वडील विठ्ठलपंत हे स्थिर झालेले पाहून निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव आपल्या वडिलांकडं तोंड करून मांडी घालून बसतात. साधारण सायंकाळची वेळ, पण अजून सूर्यास्त काही झालेला नसतो. उन्हाचा चटका आणि विठ्ठलपंतांनी मडक्यातल्या पाण्यातला घेतलेला घोट मनामध्ये निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर यांचे प्रश्न आपल्याला आता उत्तर द्यायचे याची तयारी विठ्ठलपंत करत असतात. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सर्वसामान्य जीवनामध्ये प्रत्येकालाच प्रश्न पडतो, पण काही प्रश्न असे असतात की जी व्यक्ती ते प्रश्न विचारल्यावरती त्याची बुद्धी काय आहे, त्याचं ज्ञान काय आहे, त्याचा अभ्यास काय आहे याची त्या समोरच्या गुरुला किंवा ज्याला आपण प्रश्न विचारत आहोत त्या व्यक्तीला जाणीव होते की समोरून आलेला प्रश्न हा साधासुद्धा नाही आणि आलेला प्रश्न ज्या अर्थी ह्यांनी विचारला आहे त्या अर्थी ह्याचं ज्ञान, त्या विषयाचं ज्ञान ह्याला असल्याशिवाय हा प्रश्न काही उपस्थित होणार नाही. आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर बाबा जेव्हा भिक्षेला जायचे तेव्हा अध्ययनाच्या वेळी प्रत्येक गोष्टीवरती दोघं चर्चा करायचे. शंका माऊलींनी उपस्थित करावी आणि निवृत्तीनाथांनी त्याला उत्तर द्यावं, असा तो अभ्यासक्रम चालू होता. आणि जेव्हा दोघांनाही कुठलाही प्रश्न अडला तर तो विठ्ठलपंतांनी सोडवावा. आणि विठ्ठलपंत आणि निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर यांची चर्चा होत असताना रुक्मिणीताईंनी, आईनी जे कानावर पडेल त्याचा आनंद घ्यावा अशी या कुटुंबाची आनंद यात्रा चाललेली असते. जगामध्ये काय चाललंय, समाजाने वाळीत टाकलेलं आहे. समाजाने आपल्याला वेशीच्या बाहेर
झोपडी बांधून राहण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे आणि आपण तिथं राहतोय, या गोष्टींचा या सर्वांना विसर होता. मनुष्य जीवनामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. परिस्थिती काय असेल, आपल्याला कुठल्या परिस्थितीतही राहायला लागलं, सामावून घ्यायला लागलं, तरी माणसाने आनंदी राहिलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्ञानेश्वरी, दासबोध, अजून काही धार्मिक ग्रंथ आहेत, त्यांचा अभ्यास करताना परिस्थिती समजून घेणं गरजेचं असतं. नुसतं त्याच्यात काय लिहिलेलं आहे यांनी गोष्टी साध्य होत नाहीत. सध्याच्या काळात माणसांकडं 4-4 रूमचे फ्लॅट असून, बंगले गाड्या असून, मनुष्य तरी पुरत नाही जागा, असं तक्रार करत असतो. आणि त्या विषयांमध्ये, त्या भौतिकतेमध्येच तो अडकून राहतो. पण इथं तसं नाही आहे. समाजाने जरी वाळीत टाकलं, समाजाने जरी अत्याचार केले, विठ्ठलपंत भिक्षा मागताना त्यांना जे ऐकायला लागायचं, वास्तविक एखादी गोष्ट तुम्ही समोर आणा की तुम्ही कुठली तरी खाण्यासाठी गोष्ट घेता आणि तुम्हाला कोणतरी बोलतंय, तर ते अन्न तुमच्या घशाखाली उतरेल का? पण विठ्ठलपंतांची दृष्टीच अशी होती की समाज आपल्याशी चुकीचा वागतोय, तो चुकीचा वागत नाहीये, त्याला जे शिकवलं गेलेलं आहे त्या अनुषंगाने तो वागतोय. त्याच्यावर जे संस्कार झालेले आहेत, त्याची जी नजर तयार केली गेलेली आहे, त्याचंच हे फळ आहे. म्हणजे विठ्ठलपंतांच्या जागी जर एखादा दुसरा तिसरा असता, तर ते समोरच्या माणसांना, त्या समोरच्या व्यक्तींना अपशब्द बोलून मोकळा झाला असता. पण विठ्ठलपंतांनी कधीच असं केलं नाही. आज मी बोललो तर माझंच नुकसान होणार आहे आणि बोलून काही फायदाच नाही. कारण जो निंदा करतो त्याला जर तुम्ही प्रतिसाद दिलात, तर त्याला निंदा करायचा अजून हुरूप येतो. पण एखादा तुमची चेष्टा करत असेल, निंदा करत असेल आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर पुढच्या वेळी त्या माणसाला असं वाटतं की आपण याची चेष्टा करतोय, निंदा करतोय, पण हा काही चिडत नाही आहे. आणि मग त्यामुळं उगाचच मी कशाला निंदा करू, माझी शक्ती वाया घालवू, आणि तो निंदा करणारा माणूस बाजूला होतो. सांगायचं तात्पर्य आहे की समाजाची अवहेलना सहन करून, भिक्षा गोळा करून, आनंदाने घरी येऊन आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला अन्न शिजवून ते भक्षण करणं आणि आनंद घेणं, हे विठ्ठलपंत कार्य करत होते. इथं अजून एक गंमत अशी येते की असं धरून चालू की विठ्ठलपंत चिडले असते तर त्याची व्याप्ती घरापर्यंत आली असती. एखाद्या ठिकाणी चिडून भिक्षा घेतली नाही, आली नाही भिक्षा बरोबर, आणि रुक्मिणीने विचारलं असतं की काय झालं, आणि त्यांनी सांगितलं असतं अमुक अमुक जणांशी माझं भांडण झालं. म्हणजे मुलांनी विचार केला असता की आपले बाबा भांडून आले. पण इथं कुठलीच झळ विठ्ठलपंतांनी आपल्या घरापर्यंत येऊन दिली नाही. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना जसं ज्ञानेश्वरांनी पसायदानात लिहिलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, की मनुष्य हा कितीही वाईट वागला तरी आपल्यावरती झालेले संस्कार आणि आपलं मन हे जर अस्वस्थता किंवा अस्वस्थतेकडं झुकू दिलं नाहीत, तर तुमच्या समोर आलेली प्रत्येक अडचण, प्रॉब्लेम ही लीलया आपोआप सुटू शकतात. विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांपर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत हे बाहेर होणाऱ्या गोष्टी कधी आणल्याच नाहीत.
उमऱ्याच्या आत आणल्याच नाहीत. आणि त्यामुळं ही भावंड कायम अशा विचारांमध्ये राहिली की आपले बाबा भिक्षा मागतात, भिक्षा घेऊन येत आहेत. त्यामुळं रज आणि तमगुण ह्या मुलांमध्ये शिरलाच नाही, सात्विक गुणच राहिला. आणि विठ्ठलपंतांना हेच अपेक्षित होतं की आपल्या मुलांमध्ये रजतमगुण ह्याचा शिरकाव होताच कामा नये, सात्विक गुणच त्यांच्यामध्ये पाहिजे. आज भगवद्गीतेचा अभ्यास निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊलींकडनं करून घेताना जीवन कसं जगायला हवं याचं प्रॅक्टिकली म्हणजे समोर आपल्याला कृती घडतीये, उद्या आपल्यावर अशी परिस्थिती आली तर आपण काय विचार करायला हवा, हे विठ्ठलपंत थोडक्यात या भगवद्गीतेच्या अभ्यासामार्फत निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरांना सांगत होते. माऊलींनी प्रश्न विचारला की जर श्रीकृष्णाने जर सांगितलं असतं तर युद्ध झालंच नसतं. आणि मग विठ्ठलपंत एकनाथ निवृत्तीनाथ आणि माऊलींना समोर बसवतात आणि सांगतात की वनवासातनं पांडव परत आले आणि 1 वर्ष अज्ञातवास असं सर्व भोगून जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी कौरवांकडं राज्याची मागणी केली. आणि ही मागणी करत असताना त्यांनी भगवान श्रीकृष्णांना शिष्ठाई करण्यासाठी कौरवांकडे पाठवलं. आणि तिथं दुर्योधनाने सांगितलं की नखाच्या टोका एवढी जागा सुद्धा त्याला देणार नाही. वास्तविक भगवान श्रीकृष्णाने कौरवांना सांगितलं की 5 गावं तुम्ही पांडवांना द्या, त्याच्यात ते संतुष्ट आहेत. पण दुर्योधन एकही इंच जागा कोणालाच द्यायला तयार नव्हता. आणि इथं माऊलींना प्रश्न पडतो आणि ते प्रश्न विचारतात की बाबा एक मी प्रश्न विचारू का, की हे एकत्र भावंड होती मग तरी त्यांनी त्यांना त्यांची जागा किंवा त्यांचं संपत्ती ही का परत दिली नाही? ती दिली असती तर हे युद्ध वाचलं नसतं का? वास्तविक या क्षणी भगवद्गीतेची सुरुवातच केलेली नव्हती आणि ज्ञानेश्वर माऊली पुढच्या प्रसंगाचे प्रश्न आधीच विठ्ठलपंतांना विचारत होते. आणि त्यांनी सांगितलं की हे अटळ आहे, युद्ध आता अटळ आहे. आणि धृतराष्ट्र याला व्यासांनी धृतराष्ट्राच्या मागणीवरनं की मला युद्ध बघायला मिळावं संजयाला दिव्य दृष्टी दिली. आणि हे बाळांनो, धृतराष्ट्रांनी जो संजयाला पहिला प्रश्न विचारला हीच भगवद्गीतेची पहिली ओळ आहे की सांग संजया की या कुरुक्षेत्र या धर्मक्षेत्रावरती काय घडत आहे. माऊलींनी विठ्ठलपंतांना प्रश्न विचारला की बाबा मला अजून एक प्रश्न पडला आहे की कुरुक्षेत्र आणि धर्मक्षेत्र असं वेगवेगळं का म्हटलं गेलंय? आणि मग विठ्ठलपंत माऊलींना सांगतात की धर्माला अनुसरून कौरवांना पांडवांसाठी जागा देणं प्राप्त होतं पण त्यांनी ती दिली नाही. त्यांनी जीवनामध्ये पांडवांवर केलेले अत्याचार हे अधर्मी होते. आणि समाजामध्ये जर वावर हवा असेल, समाज
कल्याण नीट व्हावं असं वाटत असेल तर या समाजामधली अधर्मी वृत्ती ही नष्ट होणं गरजेचं आहे. विठ्ठलपंतांचं हे वाक्य ऐकल्या निवृत्तीनाथ विठ्ठलपंतांना विचारतात, बाबा म्हणजे माणसाचं मरणं जरुरीच आहे असं याचा अर्थ त्याच्यातनं होतो. आणि माऊली म्हणतात की दादा म्हणतोय ते बरोबर आहे की याच्यामध्ये दोन्ही सैन्यांमध्ये त्यांच्या कुटुंबियांना त्रास होणार, त्यांच्या कुटुंबियांची काळजी कोण घेणार? आपल्या मुलांना पडलेले हे प्रश्न, आपल्या मुलांची ही वैचारिकता आणि ज्या पद्धतीने ते प्रश्न विठ्ठलपंतांना विचारत होते त्यावरून आपल्या मुलांच्या ज्ञानाची चुणूक विठ्ठलपंतांना पदोपदी होत होती. विठ्ठलपंत माऊलींना म्हणाले, संघर्ष जिथं चालू होतो किंवा जिथं संघर्ष होतो तिथं कुठंतरी हानीही होतेच. हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्यांनी पुढची ओवी सांगायला सुरुवात केली. आणि अर्जुनाची मानसिक अवस्था झालेली हे जेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना ते सांगत होते तेव्हा माऊली म्हणतात की बाबा अर्जुनाच्या मनाची अवस्था किती योग्य होती. एखाद्या सत्तेसाठी, एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी आपण आपल्याच माणसाला मारावं का? देहाला मारावं का? आणि इथं विठ्ठलपंत सांगतायत की ज्ञाना तू अजून पूर्ण वाचलेली नाहीयेस भगवद्गीता. मनुष्य हा देहात असतो आणि त्या देहामध्ये देह आणि देहीन असे दोन प्रकार आहेत बाळा. देह म्हणजे शरीर झालं आणि देहीन म्हणजे त्या शरीरातला चैतन्य रूप आत्मज्योत आहे की त्या शरीराची ओळख त्या ज्योतीमुळे होते. बाबांचं, विठ्ठलपंतांचं हे उत्तर माऊलींना एकदम पटकन कळत नाही आणि ते म्हणतात, बाबा मला कळलं नाही, आपण परत सांगाल का? सूर्य अस्ताला गेलेला असतो, अंधार बाहेर पडायला लागलेला आहे. विठ्ठलपंत माऊलींना सांगतात, ज्ञानदेवा इथं पणती लाव म्हणजे सर्वत्र प्रकाश पडेल. वडिलांची आज्ञा ज्ञानेश्वर माऊली एक पणती आणतात आणि तिथं लावतात. आणि विठ्ठलपंत म्हणतात, ज्ञानदेवा तू जर समजा चित्र काढलंस आणि त्या चित्रामध्ये अशीच पणती काढलीस आणि त्याला अशीच ज्योत काढलीस तर ती ज्योत प्रकाश देईल का? गौरीची आई जेव्हा गेली हे तुला आठवतंय ना? आपल्याला सर्वांना माहिती आहे. रुक्मिणी बरोबर एक लहान मुलगी होती गौरी. प्रत्येक भाग आपण मागच्या भागांमध्ये पहिल्यापासून ऐकलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की बाबा हो मला माहिती आहे. मग तो देह तो निश्चित देह तू पाहिला होतास ना? ते म्हणले हो मी पाहिला होता. पण मग तो हलत होता का? माऊली म्हणतात नव्हता हलत. मग तू कधी विचार केलास का की तो देह का हलत नव्हता? माऊली सांगतात त्याच्यामध्ये आईला मी विचारलेलं, आई म्हणली की त्यात चैतन्यमय ज्योत नाहीये, ती तो देह सोडून गेली. मग चैतन्यमय देह तेव्हाच होतो जेव्हा त्या देहामध्ये ती चैतन्यमय ऊर्जा वावरत असते.
मनुष्य देह हा एखाद्या कपड्यांसारखा असतो, की आत्मा हा अमर आहे, पण हा देह हा नष्ट होणार आहे, हे तू आधी समजून घे. अर्जुनाला प्रश्न पडला होता की माझ्या जवळच्या नातेवाईकांनी मारलं तर मला पाप लागेल. म्हणून ज्ञाना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पहिल्यांदा हे समजावून सांगितलं की हा देह आणि हा आत्मा तेव्हाच महत्त्वाचा जेव्हा ती आत्मज्योत त्या देहामध्ये जागृत असते. आणि मुळात कधी ना कधीतरी देह हा थकून भोगून हा संपणारच आहे. आणि जिथं अधर्म आणि धर्म येतो तेव्हा आत्म्याला मारलं जात नाही, तर त्या देहाची वृत्ती जी असते ती मारली जाते. अर्जुनाला ही गोष्ट कळली नाही, म्हणून तर अरे बाळा ही भगवद्गीता आहे. तुला जो मी प्रश्न विचारला की ज्योत तुला कुठली प्रकाश देईल, चित्रातली देईल का ही पंटीची देईल? म्हणतो बाबा ही पंटीची देईल. मग ज्ञाना असा विचार कर की या पंटीची ज्योत विझली तर काय होईल? म्हणजे बाबा अंधार होईल. म्हणजे मनुष्याचं जीवन तसंच आहे म्हणले की चैतन्याची ज्योत जेव्हा विझते तेव्हा या देहाचा अंधार होतो, म्हणजेच हा देह नष्ट होतो, त्याची किंमत काही राहत नाही. पण ही ज्योत ही दुसरीकडे कुठेतरी तेवत असते. मनुष्य देह दिसाला जरी सारखा असला तरी त्याच्या चेहऱ्यापट्टीमध्ये बदल असतो, तसं विचारांमध्ये बदल असतो. आणि अनुकरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जीवन जगताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे उपदेश केला हा तुम्ही दुसऱ्या अध्यायात वाचलात का? माऊली निवृत्तीनाथांच्या चेहऱ्याकडे बघतात आणि म्हणतात, दादा मी तुला म्हटलं होतं ना दुपारी आपण वाचू म्हणून. आणि निवृत्तीनाथ विठ्ठलपंतांकडे बघून म्हणतात, बाबा ज्ञानदेवा म्हटला होता आपण दुपारी वाचू, पण मी त्याला म्हटलं की नुसतं वाचून उपयोग नाही, तर अनुकरण करणं गरजेचं आहे. विठ्ठलपंतांना एका क्षणात लक्षात आलं की ज्या गोष्टीसाठी यांना ही भगवद्गीता सांगितली जाते ती आपल्या मुलांना व्यवस्थित समजते आणि मोठ्या मुलाला तर समजलीच आहे. जीवनाचा अर्थ कळताना विठ्ठलपंत ज्ञानदेव निवृत्तीनाथांना भगवद्गीता सांगतायत, ती कशासाठी सांगतायत? कारण हीच परिस्थिती पुढं समाजामध्ये त्यांच्या पुढं सामोरं जायची वेळ येणार आहे हे विठ्ठलपंतांना माहिती होतं. मग जेव्हा मनुष्य समाजासमोर जातो तेव्हा त्याचं अनुकरण काय आहे हे महत्त्वाचं असतं. आज मी माझ्या मुलांना रज तमस गुणांनी युक्त करून ठेवलं तर उद्या ही समाजामध्ये टिकणार नाहीत. जे संस्कार विठ्ठलपंत करू इच्छित होते आणि करत होते हे योग्य होते याचं उत्तर त्यांना निवृत्तीनाथांनी जेव्हा विचारलं की आचरण म्हणजे काय हे आपण बाबांना विचारू, आणि माऊलींनी त्यांच्याशी वाद घातला नाही. निवृत्तीनाथांना असं म्हणलं नाही की हा शब्द आपण थांबवू आणि पुढं जाऊ. कारण ज्ञानी माणसाची हीच मोठी ओळख असते की तो घाई गडबड करत नाही. एखाद्या शब्दाची जेव्हा उकल होते, एखाद्या गोष्टीचा अर्थ जर लागत नसेल आणि तो तेव्हा लागतो, तेव्हाच तो पुढच्या गोष्टीसाठी मार्गस्थ होतो. आपली मुलं आपलं आचरण योग्य तऱ्हेने करतायत
हे विठ्ठलपंतांना कळत होतं. दोघांना विठ्ठलपंत म्हणाले की निवृत्तीनाथा, आता अंधार झालाय. आचरण म्हणजे काय हे मी तुला उद्या सांगतो. भगवद्गीतेचा ध्यास घेतलेले निवृत्तीनाथ ज्ञानदेव विठ्ठलपंतांना म्हणाले, बाबा आम्ही अजून थोड्या वेळ याच्यावरती चर्चा करू का? विठ्ठलपंत म्हणाले, नको. कुठलीही गोष्ट अति झाली तर त्याचं पाणी होतं. कुठलेही विचार अति झाला तर मनुष्य भरकटल्याशिवाय राहत नाही. एकच विचार घ्यावा आणि त्याला स्थिरता असावी. या झोपडीमधले असलेली एकच पंटी ही झोपडी प्रकाशमान करते, पण इथं जर मी 4 पणत्या लावल्या आणि त्यातली एक पंटी जरी हलाला लागली तिची ज्योत, तर ती भयान अवस्था उत्पन्न करेल. पण ही एकच पंटी व्यवस्थित लावलेली आहे, स्थिरता आहे त्या ज्योतीमध्ये, म्हणून या झोपडीत प्रकाश आहे. असाच प्रकाश मनुष्याच्या वैचारिकतेमध्ये आणि जीवनात हवा. घाई गडबडीने कुठलाही विचार करू नये. ज्ञानदेवा, ही तू गोष्ट लक्षात ठेव. एका वेळी एकच गोष्ट कर. 10 गोष्टी करायला गेलास तर ते काम पूर्णत्वाला जात नाही. समाज एक ज्योत पेटवली तर त्याला आग लागली म्हणत नाही, पण एकदम 8-10 ज्योती त्यांनी पाहिल्या तर समाजाचं वैचारिकतेचं मतपरिवर्तन होतं. सात्विक गुण हा तामसी गुणांमध्ये बदलला जातो. तुम्ही आता इथं थांबा. आणि निवृत्तीनाथांना सांगतात की सोपान महाराजांना बरोबर घ्या. आणि एवढं म्हणत असताना मुक्ताई ऊ करत ज्ञानेश्वरांकडे येते. ज्ञानेश्वर तिला उचलून घेतात. तुळशी वृंदावनापाशी बाहेर शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा, शुभं करोति म्हटली जाते. ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये, डोक्यामध्ये भगवद्गीतेमध्ये अर्जुनाबाबत असलेले विचार हे चालूच असतात. ज्ञानेश्वरांच्या डोक्यात चाललेली ही विचारचक्र विठ्ठलपंतांना लक्षात येतात. माऊलींच्या डोक्यावर, मस्तकावरती हात ठेवून ते म्हणतात, ज्ञाना शांत झोप. मनुष्य जेव्हा झोपी जातो तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार असता कामा नये. ज्या भगवंतानी, ज्या परमात्म्यानी हा जीव जन्माला घातलेला आहे, त्याच्यासाठी काही गणितं बांधलेली आहेत, काही नियम दिलेले आहेत. शांतपणे त्या चैतन्य ज्योतीचा विचार कर, त्या भगवंताचं स्मरण कर आणि झोपी जा. आणि मग माऊलींच्या मस्तकावरती विठ्ठलपंत हात ठेवतात आणि माऊलींना झोप कधी लागली हे कळतच नाही. दुसऱ्या दिवशी अध्याय 2 याचा अभ्यास करायचा, एवढ्याच विचाराने निवृत्तीनाथ पण झोपी गेलेले असतात. आणि मनामध्ये एकच प्रश्न असतो, अनुकरण म्हणजे काय? विठ्ठलपंत त्याला काय उत्तर देतात हे पुढील भागात पाहू. श्रीराम.